भाषा अभियान हे आम्ही राबवलं होतं आणि जवळजवळ 1,65,600 हिंदी भाषिक नव्हे तर अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी त्यांना प्रचंड प्रतिसाद दिला आणि त्यांना प्रमाणपत्रही कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं पद्मश्री ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये एकनाथ शिंदे साहेब, उदय सामंत साहेबांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आलं। त्यामुळे मी त्या सर्व अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांचं मनापासून राज्याचा परिवहन मंत्री या नात्यानं अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो की राज्यामध्ये 1989चा जो नियम आहे आणि त्या नियमाच्याच आधारे 12 ऑगस्ट 2026 रोजी जर रिक्षा आणि टॅक्सी महाराष्ट्रामध्ये चालवायची असेल तर त्यांना व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं गरजेचं आहे। त्याची दखल त्यांनी घेतली आणि अतिशय चांगला प्रतिसाद त्यांनी दिला। महायुती सरकार आहे आणि महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यातील जास्तीत जास्त सर्वसामान्य जनतेला रोजगार उपलब्ध व्हावा, राज्यातील जनतेबरोबरच देशातील अन्य प्रांतातून आलेल्या गोरगरीब लोकांना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये रोजगार उपलब्ध व्हावा ही प्रामाणिक भूमिका आहे। आणि मुंबई तर सगळ्यांना कुशीत घेऊन देशातील प्रत्येक गोरगरीब नागरिकांना असू द्या किंवा श्रीमंतांना असू द्या किंवा गर्भश्रीमंतांना असू द्या पुढे घेऊन जाण्याची मुंबईची गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा राहिलेली आहे। परंतु प्रत्येक राज्याला प्रत्येक राजभाषेचा म्हणजे त्यांच्या भाषेचा अभिमान असणं गरजेचं आहे। तसंच महाराष्ट्राला सुद्धा मराठीचा अभिमान असणं गरजेचं आणि अभिजात भाषेचा दर्जा देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी मराठीला दिलेला असल्याकारणानं त्या मराठीचा प्रचार व्हावा, प्रसार व्हावा आणि मराठी सर्वसामान्य दूरवर जगामध्ये पोहोचावी हा प्रामाणिक हेतू मनामध्ये ठेवून आम्ही 12 ऑगस्ट 2026 रोजी परिवहन विभागानं जी नवीन कायद्यामध्ये तरतूद केली त्याची अंमलबजावणी आता आम्ही उद्यापासून सुरुवात करतोय। रोजगार हा मुंबईचा मूळ उद्देश आहे, महाराष्ट्राचा मूळ उद्देश आहे। परिवहन खात्याच्या वतीनं जरी कारवाई करण्याची भूमिका आम्ही घेतली तरी कोणाचा रोजगार बुडावा ही आमची भूमिका नाहीये आणि आम्ही दाखवून दिलेलं आहे की 1,65,600 हे अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना आम्ही मराठी शिकवलं। म्हणजे कोणाजवळ कोणाच्या पोटावर किंवा कोणाच्या रोजीरोटीवर गदा आणण्याचा आमचा मुळीच प्रयत्न नाहीये। परंतु शेवटी ही महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची संस्कृती टिकवणं सुद्धा फार गरजेचं आहे आणि म्हणून जे अमराठी रिक्षा टॅक्सी चालक असतील जे अद्यापपर्यंत त्यांनी ह्या मोहिमेमध्ये भाग घेतला नाही, ह्या अभियानामध्ये भाग घेतला नाही, काही तर रिक्षा टॅक्सी चालकांनी व्हिडिओ प्रकाशित केले। व्हिडिओ प्रकाशित करून आपको जो करना है वो करो, परिवहन मंत्री हम राज्य में मेहनत करेंगे, हम रिक्शा चलाएंगे, हम टैक्सी चलाएंगे, हम पैसा भी कमाएंगे मगर मराठी नहीं सीखेंगे, मराठी नहीं बोलेंगे। ही मगरुरी किंवा ही मुजोरी जर कोणाची असेल तर त्याला कायद्याच्या कक्षेत राहून उत्तर देणं आमचं कर्तव्य आहे आणि त्यामुळे उद्यापासून 12 ऑगस्ट 2026 रोजी जो नियम, जो कायदा आम्ही पारित केलेला आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने जर कोणाला व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान येत नसेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची जी मोहीम आहे ती मोहीम आम्ही चालू करणार आहोत। सर्वप्रथम प्रत्येक रिक्षा चालकाला ज्याला मराठीचं व्यावहारिक ज्ञान नसेल त्याला नोटीस देणार। 1 महिन्याच्या नोटीसमध्ये जर त्याला व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान आलं नाही तर त्याचं जो बॅज आहे, जे लायसन आहे ते 3 महिन्यापर्यंत निलंबित करण्याच्या सूचना परिवहनच्या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही दिलेल्या आहेत। परंतु ती वेळ येऊ नये अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे। 1 महिन्याचा कालावधी अनेक रिक्षा टॅक्सी संघटनांच्या नेत्यांनी आमच्याकडे मागितला, अनेक जे राजकीय पक्षाचे नेते आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला मुदतवाढ हवी आहे। परंतु माझं असं म्हणणं की कायद्याच्या कक्षेमध्ये राहून आम्ही ही मुदतवाढ त्याला देतोय। म्हणजे 30 दिवसाची मुदत आहे पण ती आता कायद्याच्या कक्षेत राहील। आतापर्यंत 105 दिवसाची जी मुदत दिली होती ती कायद्याच्या कक्षेत नव्हती, ती मानवतावादी दृष्टिकोनातून आम्ही दिली होती। आज 30 दिवसाची मुदत दिल्यानंतर जर 30व्या दिवसापर्यंत तुम्हाला मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान नाही आलं तर नाईलाजानं का होईना पण आम्हाला तुमचं लायसन्स जे आहे, बॅच जो आहे तो 3 महिन्याकरता निलंबित करता येईल। परंतु तो
3 महिन्यामध्ये सुद्धा जर तुम्ही शिकला नाहीत तर मात्र तुमचं जे बॅज आहे तुमची मुजोरी जी आहे ती जाणीवपूर्वक आहे. मराठी भाषेचा तुम्ही द्वेष करता, महाराष्ट्रामध्ये मराठी संस्कृतीचा तुम्ही द्वेष करता असं समजून पूर्णतः तुमचं लायसन्स आणि बॅच रद्द करण्याचे अधिकार आम्ही आरटीओच्या अधिकाऱ्यांना आता दिलेले आहे आणि कायद्याच्या कक्षेमध्ये राहून मराठी भाषा पूर्ण जगभरामध्ये पोहोचवणं, मराठी भाषेची संस्कृती महाराष्ट्रामध्ये रुजवणं. तुम्ही या, रोजगार उपलब्ध आमच्याकडे आहे, तुम्ही या, रिक्षा चालवा, टॅक्सी चालवा, व्यवसाय करा, आम्ही तुम्हाला सगळ्या सुविधा पुरवून देऊ. आज आम्ही आनंद दिघे साहेबांच्या नावानं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना जे महामंडळ स्थापन केलं होतं त्या महामंडळामध्ये सुद्धा आता जवळजवळ आमचे 37,000हून जास्त सभासद झालेले आहेत. कामगार महामंडळामध्ये ज्या पद्धतीनं विविध उपाययोजना केल्या जातात, योजनांची अंमलबजावणी केली जाते, तशीच ह्या रिक्षा टॅक्सी चालकांसाठी सुद्धा त्या महामंडळामध्ये आम्ही जवळजवळ 57 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. त्या माध्यमातून विविध योजना, त्यामध्ये विद्यार्थ्यांची योजना असू द्या, त्यामध्ये रिक्षा चालक 65 वर्षानंतर झाल्यानंतर त्याला 10,000 रुपयाचं अनुदान असू द्या, कुणी गंभीर आजारी पडला किंवा इतर काही गोष्टींसाठी उपचारासाठी जर काही निधीची आवश्यकता असेल तर त्या निधीची तरतूद सुद्धा आम्ही महामंडळाच्या ह्या बैठकीमध्ये घेतलेली आहे. परंतु शेवटी कायद्याच्या कक्षेमध्ये राहून मराठी येणं अनिवार्य आहे. मराठीचं ज्ञान तुम्हाला नसेल, तुम्ही जर मराठी बोलू शकला नाहीत, मात्र आम्हाला कारवाई ही अटळ आणि त्या माध्यमातून आम्ही राजपत्रामध्ये जी काही आम्ही कायदा केलेला आहे त्या कायद्याची स्पष्टपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व आमच्या आरटीओच्या लोकांना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत असंही लक्षात आलं की हा बॅच देत असताना आतापर्यंत जवळजवळ 9,65,000च्या आसपास आम्ही लायसन्स आणि बॅच दिलेले आहेत. आता तेव्हा जर आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांनी व्यावहारिक ज्ञान त्यांना मराठीचं आहे की नाही ह्याची दक्षता घेतली असती तर आज ही वेळ आली नसती. त्यामुळे उद्यापासून जे काही बॅच दिले जातील, लायसन्स दिले जातील, लायसन्स नंतर बॅच दिला जातो, तर त्या बॅचची तपासणी करतानाच त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं. त्यांना मराठीचं व्यावहारिक ज्ञान आहे का आणि ते असेल तरच त्यांना बॅच देण्याच्या सूचना सुद्धा मी दिलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी सुद्धा उद्यापासून केली जाईल. त्याचबरोबर अनेक तक्रारी आमच्याकडे अशा आलेल्या आहेत की बोगस डोमिसाईल सर्टिफिकेट घेऊन कुणी येतात आणि आम्ही 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये वास्तव्यात आहे असं दाखवतात. त्यामुळे त्या बोगस डोमिसाईल जर कोणाचं असेल तर त्याची तपासणी करावी. खरं डोमिसाईल असेल तर त्या आरटीओच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जावं, माहिती घ्यावी, ते बोगस आहे की खरं आहे, प्रमाणपत्र आहे याची पोलीस स्थानकाच्या माध्यमातून चौकशी करावी आणि नंतरच त्याला त्याचा बॅच द्यावा अशा सूचना सुद्धा आम्ही केलेल्या. त्यामुळे भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राहून जर असं कोणी मुजोरी करत असेल आणि चुकीच्या पद्धतीनं आणि बनावट कागदपत्राच्या आधारे बॅच घेत असेल, लायसन्स घेत असेल, परमिट घेत असेल तर त्यांनाही आळा घालेल आणि अशा पद्धतीची भूमिका आम्ही आज आरटीओचे आमचे आयुक्त नार्वेकर साहेब, अतिरिक्त आयुक्त आमचे गायकवाड साहेब यांच्या उपस्थितीमध्ये घेतलेला आणि ह्या सगळ्या मोहिमेसाठी आम्ही अतिरिक्त आयुक्त गायकवाडांना ह्या सगळ्या मोहिमेमध्ये प्रमुख म्हणून ठेवलेलं आहे. पुढील महिन्याच्या अखेरीपर्यंत म्हणजे 1 महिन्याची आता ही मोहीम आहे, पुढील महिन्याच्या अखेरीपर्यंत हा सगळा अहवाल आम्हाला त्यांनी सादर करायचा. आयडेंटिफाय कसं करणार की कोणाला मराठी येतं, कोणाला मराठी व्हिडिओ रेकॉर्डिंग ना आमचे आरटीओचे अधिकारी त्यांच्याबरोबर चर्चा करतील, संभाषण करतील, त्यांना व्यावहारिक ज्ञान आहे की नाही बघतील. दुसरं महत्वाचं 1,65,600 लोक जी आहे ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे आता त्यांची आम्ही परीक्षा घेणार नाही, पण भविष्यात त्यांनी पण मला असं वाटतं की आता त्यांनी आमच्या ह्या अभियानामध्ये भाग घेतला आणि त्यांना प्रमाणपत्र कोकण मराठी साहित्य परिषदेच्या लोकांनी दिलेलं आहे. त्यामुळे त्यांना आम्ही 1,65,600 जी लोक आहेत त्यामध्ये काही 7,000-7,500 नापास झाले होते, त्यांची पुनर्परीक्षा घेण्याची सूचना केलेली आहे. त्यांनाही पुनर्परीक्षा घेऊन मराठी शिकवावं अशा सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे त्या वगळून तेवढी लोक वगळून अन्य जे अमराठी असतील त्यांच्यावर कारवाई मात्र उद्यापासून अटळ आहे. कारवाई कशी करणार? नाकाबंदी करून कशी करणार? कारवाई कशी करणार? नाही, कारवाई तर आम्हाला बघा, आमचे आरटीओचे अधिकारी कुठेही कुणालाही आमचं वायू दल आहे आरटीओचं, त्या पूर्ण राज्यातील वायू दलातील आमच्या वायुवेग पथक जे आमचं आहे त्या वायुवेग पथकातील कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना आम्ही सूचना आत्ताच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. कशामुळे व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जाईल की जर ते रॅन्डम थांबवून विचारलं जाईल त्याच्याकडे सर्टिफिकेट आहे की नाही हे पाहिलं जाईल की मराठी बोलता येतं की नाही. नाही, सर्टिफिकेट हा क्रायटेरिया नाही आहे. सर्टिफिकेट असलेल्यावर सुद्धा कारवाई होईल, परंतु आम्ही सध्या त्यांना बाजूला ठेवलेलं आहे. आता ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही
आणि मराठीही बोलता येत नाही, व्यावहारिक मराठीचं ज्ञान नाही, त्यांच्यावर कारवाई होईल. म्हणजे रस्त्यावरती थांबवून रॅन्डम चेकिंग केलं जाईल. हो हो, कुठेही थांबवतील, रस्त्यावर थांबवतील, स्टेशनला जातील, ज्या ज्या ठिकाणी रिक्षा टॅक्सीचे स्टँड असतील त्या ठिकाणी जातील, सगळीकडे ज्या ज्या ठिकाणी रेग्युलर आमची तपासणी केली जाते. कारण वायुवेग पथक आहे, आम्ही पूर्ण वायुवेग पथकाच्या माध्यमातून सगळ्यांना सूचना केलेल्या आहेत. व्हिडिओ व्हायरल झालाय नवी मुंबईमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झालाय जो थेट तुम्हाला धमकी देतो एक प्रकारे मराठी शिकणार अरे प्रताप सरनाईकांना जर अशा धमक्यांनी प्रताप सरनाईकला घाबरलं, प्रताप सरनाईक घाबरला असतं तर आतापर्यंत ही मोहीमच केली असते. त्यामुळे धमक्यांना वगैरे नाही. पण एक गोष्ट आहे, मगरुरी आणि मुजोरी मराठीच्या बाबतीत जर कोणी सहन करेल ते धमक्या किती येऊ द्या, काही फरक नाही पडत. पण कायद्यामध्ये राहून मी मंत्री आहे राज्याचा, कुठल्या एका पक्षाचा पदाधिकारी नाही की काही करील. मी राज्याचा मंत्री आहे. जो कायदा आहे कायद्याच्या कक्षेमध्ये राहून कारवाई मी करणार. तुम्ही जो घेतलेला कार्यक्रम होता पत्र देण्यात आलंय भ्रष्टाचार झाकण्यासाठी या पद्धतीची. अरे तुम्ही एवढ्या वर्षामध्ये जे करू शकला नाहीत, प्रताप सरनाईकनी 105 दिवसामध्ये केलं. तुमच्या नेत्यांनी फोन करून मला त्याचं अभिनंदन केलंय. त्यामुळे तुम्ही, मला असं वाटतं की काही गल्लीतल्या कुठल्या माकडांनी जास्त बोंबाबोंब करायची गरज नाही. सर, तुम्ही जो कार्यक्रम घेतला ठाण्यामध्ये, त्या ठाण्याच्या कार्यक्रमामध्ये गणेश नाईकांनी थेट सांगितलं की मला त्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं नाही, फक्त कार्यक्रम पत्रिकेमध्ये फक्त माझं नाव टाकण्यात आलं. नाही बघा, राजकीय पक्षाचे जेवढे काही लोकप्रतिनिधी असतात, शासकीय प्रथेनुसार त्यांना ते निमंत्रण पत्र पोचलं जातं. आता गणेश नाईक साहेबांकडे भरपूर काही कार्यक्रम असतील, कदाचित त्यांना त्यांच्या PS, OSD किंवा PNनी दिलं नसेल, परंतु शासकीय नियमानुसार प्रत्येकाच्या कार्यालयामध्ये निमंत्रण पत्रिकाही पोचवली जाते. ठाण्यामध्ये जनता दरबार 4 कोटीचा TDR घोटाळा झाला असं सुद्धा ते म्हणतात. काय नेमकं सुरू आहे ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये? नाही हो, काही नाही. तुम्ही उगाच आमच्या दोघांच्या संबंधामध्ये काहीतरी आणण्याचा प्रयत्न करतायत. ते नाईक आहेत, मी सरनाईक आहेत. चांगलं आमचं गेल्या अनेक वर्षापासून चाललेलं आहे. अतिशय चांगलं संबंध असताना उगाच त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही कारल्याची भाजी बनवल्यासारखं काहीतरी करता. आमचे अतिशय चांगले संबंध आहे. देशामध्ये NDAचं सरकार, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं महापौर आणि उपमहापौर आहे. त्यामुळे आमचं सुखानं चाललेलं आहे. आमच्या कुटुंबामध्ये बिलकुल कलह नाही. आम्ही अतिशय गुन्ह्या गोविंदाने करतो. तर थोडेसे काहीतरी मतभेद काही निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते का होणार नाही. 100% बघा, एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस, सुनित्राताई पवार आमचे सगळे नेते आहेत आणि त्यांच्यापुढे आम्ही त्यांचे सहकारी आहोत, त्यांचे अनुयायी म्हणून काम करतोय. त्यामुळे तसं काही होणार नाही. मगरुरी आणि मुजोरीचं उत्तर कायद्याच्या कक्षेमध्ये राहून आम्ही देतोय. मी मगाशीच सांगितलं की मी सत्ताधारी पक्षाचा, महायुती सरकारचा मंत्री आहे. त्यामुळे मी कायद्याच्या कक्षेत राहून मुजोरी आणि मगरुरीला योग्य ते चोख उत्तर देईल. सर, 1 सप्टेंबरपासून अग्रिगेटर पॉलिसी लागू करणार आहे सरकार. त्याच्यामध्ये त्याची अंमलबजावणी कसं करणार ओला उबेर आणि रॅपिडोसाठी, कारण तोही महत्वाचा विषय आहे. आणि त्याच्यासाठी 15 वर्षाचा अधिवासाचा दाखला कंपल्सरी असणार आहे का अग्रिगेटर पॉलिसी? सगळं असणार आहे. अग्रिगेटर पॉलिसीमध्येच आम्ही अनेक नियम टाकलेले आहेत. पूर्ण ते नियमावली फार मोठी आहे आणि तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे की आम्ही आमचे TC आहेत, त्यांनी ओला आहे, उबेर आहे, रॅपिडो आहे, भारत टॅक्सी आहे, देवदत्त टॅक्सी आहे किंवा आता छावा, ह्या ज्या प्रवासी टॅक्सी चालवणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्यांना आम्ही आवाहन केलं की 1 सप्टेंबर पूर्वी तुमचं प्रमाणपत्र तुम्ही घ्या, जेणेकरून अॅग्रिगेटर पॉलिसीच्या नियमानुसार तुम्हाला आम्हाला प्रमाणपत्र देता येईल आणि अॅग्रिगेटर पॉलिसीमुळे नुसार तुम्हाला जी आहे ती कार्यवाही पुढची करता येईल. ओबेसाईलचा मुद्दा आहे तो आहे का? कारण 15 वर्षाचा जो चालक असेल, नाही असणारच ना. महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, काम करायचं असेल, रिक्षा चालवायची असेल, टॅक्सी चालवायची असेल किंवा कुठलीही प्रवासी वाहतूक चालवायची असेल तर डोमिसाईल सर्टिफिकेट हे बंधनकारक आहे. ठाण्याला जो CBI यामध्ये आज गणेश नाईक म्हणाले की वन विभाग जे कोर्टामध्ये गेलं नव्हतं ते आता कोर्टामध्ये जाणार आहे आणि विलंब झाला असंही ते आता म्हणतात की विलंब झाला, मला आधीच कोर्टामध्ये जायला पाहिजे होतं. त्यामुळे ठाणेकरांना ठीक आहे, म्हणजे विलंब जरी झाला असेल आणि त्यांना जर कळलं असेल की विलंब झालेला आहे आणि ते जर न्यायालयात गेले, निश्चितपणे ज्या पद्धतीनं तो TDR दिला गेला तो माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दिला गेला.
त्याच वेळेस जर वन खातं सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलं होतं, म्हणजे दावा त्यांनी दाखल केला होता असता, तर ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं, मी वन खात्याच्या लोकांशी वारंवार सांगत होतो, बोलत होतो की तुम्ही आपलं प्रतिज्ञापत्र सादर करा, आमचा हक्क आहे असं तुम्ही त्या ठिकाणी सांगा कोर्टाला. परंतु त्यावेळेस दाखल न केल्यामुळे कोर्टानं एकतर्फी ऑर्डर केली आणि तो टीडीआर दिला गेला. आता टीडीआर दिला गेला आहे, परंतु आताही जर सुप्रीम कोर्टामध्ये ते गेले आणि सुप्रीम कोर्टाने जर निर्णय केला तर अतिशय चांगला आहे, कारण फार मोठ्या प्रमाणात तो टीडीआर न्यायालयाच्या आदेशानुसार गेला आहे. आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ज्या काही सुखसुविधा आहे, पाणी आहे, कचरा आहे, रस्ते आहे किंवा इतर काही ज्या नागरी सुविधा आहेत त्याच्यावर त्याचा फार मोठा परिणाम होणार आहे. आताही जर ते कोर्टामध्ये गेले आणि कोर्टानं जर तशा सूचना केल्या तर खूप आनंद होईल त्या गोष्टीचा. ओला उबर चालकांसंदर्भात काही महत्वाची घडामोड घडणार आहे का? कारण त्यांच्याकडे बॅचेस नाही अशी पण माहिती मिळते. नाही, ह्या बघा, म्हणजे आता फक्त रिक्षा आणि टॅक्सीच्या संदर्भातला आज हा निर्णय झालेला आहे, परंतु नवीन ॲग्रिगेटर पॉलिसीमध्ये ओला, उबेर, रॅपिडो किंवा नवीन ज्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या संस्था आहेत त्यांना ह्या नियमाच्या अधीन राहूनच भविष्यामध्ये काम करावं लागेल. अश्विनी भिडे, मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त यांनी आज एक पत्र आहे ते समोर आलेलं आहे की एकनाथ शिंदे यांच्याकडे असणारं जे खातं आहे SRA यामध्ये आहे ते बराच गैरव्यवहार आहे तो झालेला आहे आणि या सगळ्यात 300 जे प्रकल्प आहेत यामध्ये प्रोजेक्टमध्ये हा सगळा गैरव्यवहार झाला अशा पद्धतीचं पत्र आहे. कोणी दिलंय? अश्विनी भिडे यांनी पत्र लिहिलेलं आहे. कुणाला? 33 नगरविकास जे पुनर्विकास होतो त्याऐवजी 33 नाही, मला काही त्या संदर्भात काही माहिती नाही, मी माहिती घेईन. यामध्ये सुनावणी सुरू आहे. यामध्ये संजय राऊतांनी टीका केली. ते म्हणतात की विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोग बौद्धिक नक्षलवादी. मग संजय राऊत कोण आहेत? हे व्यावहारिक मराठी इतपुरतच राहील की भविष्यामध्ये याच्यामध्ये अजून काही वाढ होणार आहे? नाही, बौद्धिक व्यावहारिक मराठी ज्ञान हे कायद्याच्या कक्षेमध्ये तेवढंच आहे. त्यामध्ये मी असं कधीच म्हणणार नाही की परराज्यातून आलेल्या आमच्या अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी घरी गेल्यानंतर सुद्धा मराठीमध्ये आमच्या कुटुंबियांसोबत, मुलांबरोबर, पत्नी, म्हणजे बोलले तर आनंद आहे, आई वडिलांबरोबर, म्हणजे कुटुंबियांबरोबर पूर्णतः मराठीत बोलले तर खूपच आनंद आहे त्या गोष्टीचा. परंतु तुम्ही म्हणताय त्यानुसार आमच्या दृष्टीनं फक्त व्यावहारिक नॉलेज हेच महत्वाचं आहे. उद्या आम्ही असंही त्यांना सांगत नाही की तुम्हाला एवढं मराठी आलं ना, चला आता मराठीमध्ये PhD करा, असंही आम्ही सांगणार नाही. घरात जाऊन मराठीत बोला, असंही आम्ही सांगणार नाही. आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राची संस्कृती आहे, मराठीवर आमचं प्रचंड प्रेम आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा असल्या कारणानं मराठी भाषा फार मोठी आहे, हजारो वर्षापूर्वीची मराठी भाषा आहे. आणि त्याचबरोबर ही मराठी तर तुम्ही बोला, पण प्रवाशांनाही मी आपल्या माध्यमातून आवाहन करणार आहे, कारण अनेक अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी आम्हाला हेही सुद्धा सांगितलंय की साहेब, ही वेळ आली नसती तुमच्यावर ही कारवाई करायची, जर आमच्याबरोबर प्रवाशांनी जर मराठीत संवाद साधला असता तर आम्ही काही वर्षापूर्वीच मराठी शिकलो असतो, आम्हाला मराठी शिकवणी घ्यायची आज वेळ आली नसती. त्यामुळे प्रवाशांना सुद्धा आवाहन करतो की तुम्ही सुद्धा समोरचा जो रिक्षा टॅक्सी चालक आहे तो अमराठी असं समजून त्यांच्याबरोबर हिंदीमध्ये नव्हे तर जरी तो अमराठी असेल तरी त्याच्याबरोबर मराठीतच बोला, जेणेकरून आपली मराठी भाषा सातासमुद्रापलीकडे पोहोचू शकते. तुम्ही हे सगळं आरटीओ सर या सगळ्या आरटीओच्या अधिकाऱ्यांवर हे सगळा ताण आहे. तो अधिकारी कारवाईला गेले सर, अधिकारी लेडीज फर्स्ट. एखाद्या मंत्र्यांनी निर्णय घेतला तर मुख्यमंत्री त्यात हस्तक्षेप करून आता तो बदलू शकणार आहे, त्याबद्दल तुमचं काय? नाही, बघा, पूर्वी सुद्धा निर्णय तसाच होता. आजपर्यंत महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्यापासून राज्यामध्ये इतर मंत्र्यांनी जे काही अधिकार घेतले, त्यांना दिलेले आहेत, त्यामुळे चुकीचे जर काही निर्णय घेतले असतील आणि ज्यामुळे समाजामध्ये सरकारची प्रतिमा किंवा वैयक्तिक मुख्यमंत्री किंवा त्या मंत्र्याची प्रतिमा जर बदलत असेल, बिघडत असेल तर तो निर्णय बदलण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना पूर्वीही होता, आताही आहे आणि भविष्यातही राहील. फक्त हा जो निर्णय आहे तो कायद्याच्या कक्षेमध्ये राहून त्या नियमामध्ये बसवलेला असल्या कारणानं अधिकार तर मुख्यमंत्र्याचा आहे, कारण राज्याचे सार्वभौम म्हणून माननीय मुख्यमंत्रीच असतात आणि आम्ही